नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण देवांच्या मूर्तीवर शंखोदक घालण्यासंबंधी कोणते नियम व संकेत आहेत, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर देवपूजेत शंख आणि घंटा असणे ही अत्यावश्यक बाब समजली जाते. काही ठिकाणी गव्याचे शिंगही ठेवले जाते. शंखोदकात औषधी गुणधर्म असतात. वास्तविक देवाच्या अंगावर समर्पण करावयाचे शंखोदक हे रात्रभर त्या शंखात ठेवलेले असावे. पण हा औषधी गुणधर्म सहसा लक्षात आलेला नसतो. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी शंख धुवून पुसून तो भरण्यात येतो व त्याची पूजा करून त्यात कलशोदक मिसळून ते पूजा द्रव्य व आपल्यावर शिंपडले जाते. नंतर देवाच्या मूर्तींना स्नान घालताना प्रारंभी व शेवटी शंखोदकाने स्नान घातले जाते. शंखोदकाने स्नान घालताना तो शंख पात्रात बुडवून कधीही पाणी त्यात भरू नये, असा शास्त्रदंडक आहे. कारण त्यामुळे शंख बुडविलेले पाणी सुरापानाप्रमाणे ठरते. म्हणून शंखात पात्राने वरून पाणी घालून तो शंख भरावा व देवांना शंखोदक अर्पण करावे. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची व्यवस्था असेल तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही. पण महादेवाची पिंड असेल तर तिला शंखोदकाने स्नान घालू नये. देवळात महादेवाची पूजा करता शंखपूजा उक्त नाही. एकाच देवघरात 2 शंख ठेवू नयेत. उजवा शंख शंखोदकासाठी व डावा शंख ध्वनीसाठी ठेवण्याचे झाल्यास ते अलग व वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवावेत. शंखास अक्षता वाहू नये, फक्त गंध, तुलसीपत्र किंवा गंधपुष्पे वाहावी. तर तुमच्याही देवघरामध्ये, मंदिरामध्ये शंख असेल तर हे नियम नक्की पाळा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.